असं काहीसं निसर्गरम्य वातावरण, त्याच्यामध्ये फोटोशूट रील बनवायचं काही मज्जाच काही वेगळी बरं का. इकडं माझा मेकअप वगैरे होता, तोंडावर थोडी पावडर थापली, माझ्या पोराची मस्ती चालू होती. माझा पोरगा बोलला हाईट से बात करणे का, हाईट मग जाऊ. इकडे थोडे लहान लेकरांनी गरगरा फिरले. नंतर आमचे आहो बोलले तयारी करून बसा. मी उठलो, स्वतःनी झोपून घेतला. आम्ही रेडी होऊन बसलेलो. नंतर किचन मध्ये गेले. बापरे म्हणलं हे काय राडा करून ठेवलाय. आमच्या पोरांचा ना असाच राडा असतो, जेवण वगैरे करतात आणि किचन वरती सगळा राडा करून ठेवते. तर आमच्या ह्या मॅडम बघा, मी रील बनवते आणि आमच्या मॅडमच जास्त मेकअप करून आलेले. आम्ही हळूहळू निघालो बिगी बिगी रस्त्याने. खूप छान निसर्गरम्य वातावरण होतं. पोरांना वडापाव वगैरे घेतले खाण्यासाठी आणि ह्या ठिकाणी जाऊन पोहोचलो. एवढं सुंदर होतं ना. कोंडेश्वर, माझे कोणी व्हिडिओ बघत असेल बदलापूरवर, तर कोंडेश्वर रस्त्याला आहे कोंडेश्वरकडं, इतकं छान व्ह्यू होता ना, एवढं निसर्ग भारी होता ना. अशा ठिकाणी जाऊन रील्स आणि फोटो काढायचं म्हणलं ना कुणाला पण आवडतं बरं. आणि असं खास करून निसर्गप्रेमी असतील ना तर ह्या ठिकाणी जायलाच पाहिजे. आजकाल ना माझा नवरा ना मी ना जास्तच फिरायला लागलो, कारण की पावसाचे दिवस, हिरवळ वातावरण खूप मस्त वाटतं. नंतर ना शूट वगैरे केले, रील वगैरे बनवल्याने घरी आलो. माझ्या नवऱ्याचं तिकडम चालू होतं. पोराचं फाटलेलं होतं रेनकोट, ते बोलले पैसे व्हायला नाही गेले पाहिजे. रेनकोट वगैरे थोडं चिपकून घेतलं आणि जेवण वगैरे केले, मकाचं कणीस खाल्लं. तर आजचा दिवस असा गेला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. भेटूया अशा नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.